शिवसेना लाचार होऊन कोणाकडे गेलेली नाही आणि कोणापुढे लाचार होऊन उभी राहणार नाही असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे मित्रपक्षाला इशाराच दिलाय। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांशी प्रश्न विचारला त्यावेळेला ते बोलत होते। तर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा केली नसल्याचंही ते यावेळेला म्हणाले। जे व्हायचंय ते सन्मानानं होऊ द्या, तोकडी ताकद नकोय। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला कसं सामावून घेणार याबाबत शिवसेनेशी चर्चा झाली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यावेळेला म्हणाले। हा कधीही लाचार होऊन कोणाच्या दारी गेलेला नाही आणि जाणार नाही। जे काय असेल ते आपल्या हक्काचं असेल, दुसऱ्यांनी दिलेली भीक हे आपण कधी घेतलेली आणि घेणार। आणि त्याच्यासाठी ज्या दिवशी म्हणजे गेल्या 19 जूनला शिवसेना 50 वर्षाची झाली तेव्हा मी माझ्या मनातले विचार काही बोलून दाखवले होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचले असतीलच। मंत्रिमंडळाच्या चर्चेबद्दल अजूनही मी काही ठरवलेलं नाही। राज्यमंत्री गेल्या वेळेलाच देत होते, परंतु त्यावेळेला सुद्धा आधी केंद्रीय मंत्रिपद त्यांनी सांगितलं, नंतर राज्यमंत्री सांगितलं। म्हटलं मला असे तुकडे ताकद नकोय, जे काय होणार असेल ते सन्मानाने होऊ द्या, पण आम्ही लाचार म्हणून कोणाच्या दारामध्ये जाणार नाही।